कैवल्यवासी कुसुमताई मराठे, कर्मराठीचं नाव कुसुमताई फिरके, यांना आज अंतिम दिवशी अंतिम श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण एकत्रित आलेलो आहोत. सर्व संत महंत आचार्य तथा त्यांचा आप्तेष्ट परिवार, त्यांचे सहस्नेही प्रेमी सर्वांच्या उपस्थितीत आपण भावपूर्ण श्रद्धांजली ताईंना अर्पण करणार आहात. ताईंची संन्यास 9 साली झाला. त्याच सोबत देमाईचा बाईंचा संन्यास झाला. या दोन्ही संन्यासाला निमित्त कारण हवे आहे. कैवल्यवासी कवीश्वर कुलाचार्य आचार्य प्रवर कारंजेकर बाबा यांना संन्यास घेण्याची इच्छा झाली. त्यांनी सांगितलं, कनाशीला कार्यक्रम होता, ऋषीराज दादा जयतकरनं कळलं, तुम्ही बाबांना या ठिकाणी आणावं. काय हरकत नाही म्हटलं. त्या ठिकाणी बाबाला विनंती केली आणि संध्याकाळी संन्यास दीक्षा झालेली आहे. दोघांची संन्यास संध्याकाळी झालेला आहे आणि संध्याकाळी सुंदर अशा वातावरणात ताईंनी आपलं देह जे संसारी रूपी होतं ते परमार्थाच्या चरणी, कुसुम नावच आहे आणि कुसुम म्हणजे पुष्प होतं. हे पुष्प आपल्या स्वामींच्या सेवेला अर्पण केलेलं. त्या 9 सालापासून सातत्याने परमेश्वराच्या भक्तीमध्ये रममान होत्या. बऱ्याच वेळा मी यायचो, चालता येत नव्हतं तरीही त्या भेटायला यायच्या. खूप त्यांचं परमार्गावर श्रद्धा होती. त्यांनी केलेला आदर्श आपण त्यांच्या पाऊल ठेवणे हीच खरी श्रद्धांजली आहे. कारण ते गेले म्हणून आपण दुःखीस्त झालो असं समजायचं नाही. कारण स्वामी चक्रांचं तत्वज्ञान असं सांगतं की जेव्हा जेव्हा जीव ऊर्ध्वगतीला जातो, अधोगती सोडतो, ऊर्ध्वगतीला जातो, तेव्हा परमेश्वराच्या स्वरूपी आनंदाचे नगारे वाजत असतात. आनंद दुदुंबी आनंदाचे नगारे वाजत असतात. फक्त एकच उणीव आहे की आपल्याला त्यांचं जे चिंतन होतं, आपल्याला त्यांचा जो सहवास होता तो या ठिकाणी संपून जातो. पण अदृश्य रूपाने आपण त्यांच्या आचरणावर जर चाललो तर नक्कीच आपण त्यांना त्याच पद्धतीने भावपूर्ण श्रद्धांजली देऊ. कारण मानवा पंथामध्ये वाढल्यानंतर त्यांच्या प्रित्यर्थ ज्या क्रिया केल्या जातात, या क्रियेचं मुख्य कारण आहे की मेल्यानंतर देहाच्या पालटीत लगेच प्रतदेह होतो आणि हे प्रतदेह कशाने नासावं, प्रतदेह नासण्यासाठी काय उपाय आहे हे आमच्या स्वामी चक्रांनी सांगितलेलं आहे की बाई 10 दिवसा भितरी की जे ते पावे. त्यापेक्षा जर गोविंद प्रभू बाबाच्या चरित्राचा जर आपण अंतःकरणात आठवण केली, श्री प्रभू बाबांचा वास्तव्य 125 वर्ष रुद्रपुराला होतं आणि रुद्रपुराला असताना तिको उपाध्य, या तिको उपाध्याच्या आवारामध्ये स्वामीच्या गोविंद प्रभू बाबा वास्तव्य करत होते. एकदा काय आलं, तिका उपाध्य आपली यात्रा संपवली, प्रेत घरात पडलेला आहे आणि प्रेत घरात पडलेला आहे. श्री प्रभू बाबाला समजलं की तिको उपाध्य वारले, सर्व समाज जमा झालेला आहे. श्री प्रभू बाबा पळत 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 त्या ठिकाणी आले. आल्यानंतर श्री प्रभू बाबा काय म्हणतात विचार करा.
श्री प्रभू बाबांतर मला भूक लागली, मला आताच्या आता जेवायला पाहिजे. आपण जर अशा परिस्थितीत प्रेत घरात आहे आणि कोणी जर विचार मागितलं की आम्हाला जेवायला पाहिजे, तर आपण सर्वांनी त्याला वेळात काढलं असतं का? अरे सर्व दुःखात बुडालेले आहेत आणि श्री प्रभू बाबा मागताना की आम्हाला भूक लागली, जेव्हा खायला पाहिजे खायला पाहिजे. आणि श्री प्रभू बाबाचा आग्रह अत्यंत होता. शेवटी श्री प्रभू बाबांनी ते प्रेत तिथंच आहे आणि त्याच ठिकाणी बसून श्री प्रभू बाबांनी दही भाताची आरोगना केलेली आहे. दही भात खाल्लेला आहे. या दही भाताच्या माध्यमातून त्यावेळेस खाण्याचं कारण काय? परमेश्वरचं तृप्त काम आहे. हो, परमेश्वराला कधी भूक लागली नाही आतापर्यंत. परमेश्वराला कधी भूक लागली नाही. फक्त जीवाच्या भल्यासाठी, प्रत्येक जीवाला या दुःखातून बाजूला करण्यासाठी परमेश्वराला भूक लागत असते. नेमकं त्यावेळेचा जो आदर्श आपण आपल्या जीवनामध्ये उतरवायला पाहिजे आणि तो आदर्श असा आहे की श्री प्रभू बाबांनी त्यावेळेस दही भात खाल्लेला आहे. अर्थात देहातून तो जीव प्रतिदेहाला जाणार, तो जाऊच दिला नाही. जेव्हा आताची परिस्थिती अशी आहे, ज्ञानी का ईश्वर काही स्वीकारती, तर प्रेताचे सगुण होळे, त्या प्रेताचं भलं होतं, अशा प्रकारचं टीकाकारांनी सांगितलेलं आहे. परंतु आमच्या गोविंद प्रभू बाबांनी तो आदर्श त्या ठिकाणी दाखवून दिला. आणि एक पहिली मानव पंथातली जी दशक्रिया म्हणतात, ही दशक्रिया श्री प्रभू बाबांनी घेऊन त्या टिकोपाध्याला त्या देहातून काय केलं? मुक्त करून प्रतिदेहाला न जाऊ देता सुख फळाला पाठवलं. आदर्श आमच्या स्वामी चक्रांनी तथा गोविंद प्रभू बाबांनी सांगितलेला आहे. स्वामी चक्रांनी सुद्धा सांगितलेलं आहे की अशा क्रिया करत असताना आमच्या पुंतांबेकर बाबांनी आपल्याला खूप चांगलं पटवून दिलं की कर्मराटीत असताना आपण मानव पंथाचे आहे आणि त्या मानव पंथाच्याच क्रिया करायला पाहिजे. मानव पंथाच्या व्यतिरिक्त क्रिया करू नये. कारण एक महत्वाची सूचना, महत्वाचा जर चरित्राने लीळा चरित्र बाळकाईने वाचलं तर आता मला वाटतं 10व्या दिवशी पित्र बसवतात, 11व्या दिवशी पित्र बसवतात. पूर्वी ही क्रिया होती, परंतु चरित्राच्या दृष्टीने पहा की पित्र हे जे घालत होते ते चारी पात्राला, तर ते एक ब्राह्मणाच्या ठिकाणी पित्र घालत, ब्राह्मणाला ती अर्पण क्रिया करत होते. त्या एक गरुड पुराणामध्ये सुद्धा अशी एक व्याख्या आलेली आहे की 10 दिवसामध्ये जर वेद ब्राह्मणाच्या ठिकाणी जर क्रिया त्या जीवाच्या प्रीत्यर्थ 10 दिवसाच्या आत, असंच लिहिलेलं आहे गरुड पुराणामध्ये, 10 दिवसाच्या आत जर ती क्रिया केली तर निश्चितपणे त्या जीवाशी काही दुःख उणे होय, नसणार नाही पण दुःख मात्र उणे होय, असं गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे. आणि आमच्या स्वामी चक्रांनी सांगितलेलं आहे की त्या 10 दिवसामध्ये जर तुम्ही त्याच्या प्रीत्यर्थ क्रिया केली तर ते प्रेतत्वापासून मुंचे सुद्धा प्रेतत्व नाही, एक पात्राच्या ठिकाणी जर आपण संपूर्ण भोजन घातलं तर प्रेतत्व चुकतं. अनेक पात्रांच्या ठिकाणी जर दहाव्याची क्रिया घातली तर भजन पूजनाच्या माध्यमातून त्याला देवतेचं फळ होतं, असं हे महाराज पंत सांगतो. म्हणून आपण ज्या क्रिया करत असतो कर्मराठीचे का खरं ना, पण त्या क्रिया करत असताना आपण विचार करायला पाहिजे की आपण आता ब्राह्मण लोकांनी काय केला विचार की हे लोक उठले की आपल्या जवळ येतात, आपल्याला खायला घालायला लावतात, आपल्याला खावं लागतं म्हणून ते लोक खात नाही आणि ती टोपी त्यांच्या डोक्यावरची टोपी काढून जावयाच्या डोक्यावर ठेवली, जावयाच्या डोक्यावर ठेवली. आणि जेव्हा जेव्हा पित्र बसवतात, कोणाला बसवतात म्हणजे जावयाची पात्रता आहे का? पात्रतेने दुःख नसतं. कर्मराटीत सुद्धा पात्रता आहे, दैवराटीत सुद्धा पात्रता आहे, पण पात्रता कोणती आहे? एक स्वामी चक्रांचं चरित्र आहे प्रमाण की नागदेव आचार्य आणि नाथोबा
एकदा डोमेग्रामला मुक्काम असताना रेणायकाच्या घरी श्राद्ध होतं आणि रेणायकाच्या घरी श्राद्ध असताना स्वामी चक्रहांच्या जवळ रेणायक आला आणि रेणायक स्वामींना विचारतो, जिजी माझ्या घरी श्राद्ध आहे, तुम्ही यांना दोघांना पाठवून द्या. स्वामी म्हणतात, ते खातील तर जाऊ द्या, मी नाही पाठवणार, ते जर जातील तर जाऊ द्या. हे कामाला गेले, व्यापार केला, दास्य केलं, आंघोळ करायला गेले. तिकून येत असताना या रेणायकाने त्याला रस्त्यातच पकडलं. चला चला, मी स्वामींना विचारलं आहे, उशीर होऊन जाईल. आणि न विचारता हे त्या ठिकाणी गेले आणि ते श्राद्धाचं खाल्लं. तर स्वामींनी शिक्षा पण केलं. स्वामींनी जवळ बोलवलं आणि स्वामींनी त्यांना 50 गुळ्या मारून त्या काय केलं, अन्न जिरवलं. तेव्हा स्वामींनी सांगितलं, अरे तुम्ही श्राद्धाचं खायला गेलते, तुम्हाला विचारून गेलत म्हणे. मला विचारलं, त्यांनी विचारलं, त्याचं उत्तर दिलं. पण तुम्हाला आपल्या बुद्धीला विचार दिलेले आहे, ते विचारात तुम्ही घ्यायला पाहिजे होतं की चालतं किंवा नाही चालतं. स्वामी चक्रहांचा स्वामी चक्रहांचं तत्वज्ञानाचा विचार तुम्ही केला नाही. अरे ही क्रिया करत असताना तुम्ही श्राद्धाची क्रिया खाता आहे, तर ते तुम्ही गुरव आहे का पुजारी आहे असं चरित्रात उल्लेख आहे. श्राद्धाचं कोणी खावं त्या काळात सुद्धा असा विचार आहे. गुरव आहे का पुजारी आहे? गुरव आहे म्हणजे ब्राह्मण आहे का एखादे पुजारी आहे? तुम्ही दोन्ही नाही. आणि तुम्ही का खाल्लं? आणि हा आदर्श मानवा पंथाने तेव्हापासून दिलेला आहे की जो येथीचा वासनिक आहे, येथीचा भक्त आहे, त्यांनी श्राद्ध करूही नये आणि श्राद्धाचं अन्न खाऊही नाही. जो मानवा पंथाचा आहे त्याला हे पाळावंच लागेल. अनेक प्रकारच्या तत्वज्ञानातून स्वामी चक्रहांनी आपल्याला या क्रिया सांगितलेल्या आहे. आपण असे काहीतरी वासनिक आहे, काही आयुष्यभर एकही क्रिया करत नाही. आता तुमच्या गावाला आहे का नाही, आम्हाला मात्र अनुभव आहे की काही वासनिक आहे आयुष्यभर एकही क्रिया करत नाही, मेल्यानंतर मात्र त्याचे पात्र. परंतु मी दादानी सांगितलं होतं की मी एक प्रवचन केलं होतं, ते क्लिप खूप व्हायरल झाली. मी सांगितलं होतं की आयुष्यामध्ये आपण जिवंतपणी काहीतरी करत राहा. जिवंतपणी जर केलेलं असलं तर आपल्याला निश्चितपणे परमेश्वर मेल्यानंतर ते योग येऊन येतील आणि आपल्याला दुःखालाही जाऊ देणार नाही. आपल्याजवळ सर्व आहे, आपल्याजवळ पैसा आहे, आपला पैसा आहे, आपल्या हाताने क्रिया करा असं समजू नका की हे बाबा म्हणतात की परिवाराला काही देऊ नका. परिवाराचं कर्तव्य पूर्ण कराच. परिवाराचं कर्तव्य तुम्हाला करावंच लागेल, पण त्यासोबत आपल्या जीवनाचं कर्तृत्व काय आहे, आपण जीवन कशासाठी येत आलो आणि जन्माला आला गेला, पाणी वाहता वाहता नेला, अशी प्रत्येकाची गत करू नका. आपल्याला देवाने मन, बुद्धी, चित्त, अहंकार 4 चातुष्ट दिलेले आहे. ते विचार करण्यासाठी दिलेलं. इतर प्राण्याला कोणालाही 4 चातुष्ट नाही, हे फक्त मानवालाच आहे. कशासाठी? की आपण क्रिया चांगल्या कराव्या. क्रिया करत असताना आपली क्रिया चांगली आहे का वाईट आहे, आपण काय करतो आहे हे आपल्या विचाराला समजतं आणि विचाराच्या माध्यमातून ती क्रिया करत राहावी. अशा प्रकारचं कुसुमताईने आपल्या सर्वांच्या समोर ते अनुसरण घेऊन 9 पासून तर 26 पर्यंत ती भक्ती परमेश्वराच्या चरणी अर्पण केली. ते कुसुम फुल परमेश्वराच्या चरणापर्यंत पोहोचलेलेच आहे. आम्ही सर्व तर प्रार्थना करणारच आहे आणि परमेश्वर त्यांना चरणाजवळ जागा देणारच आहे. वेळ खूप झालेला आहे, बोलावं वाटत होतं, परंतु प्रत्येकाच्या उदराचा बी विचार करावा लागतो आणि प्रत्येकाला जे लाभून आलेले आहे त्यांना जायचे आहे. म्हणून कुसुमताईंना मी भावपूर्ण श्रद्धांजली श्री दत्त मंदिर सांगवी या तथाच श्री चक्रधर गुरुकुल संस्कृत महाविद्यालय फैजपूर आणि आमचा मराठी परिवार सर्वांच्या तर्फे, सांगवी गावाच्या तर्फे भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संकोच दंड.